श्री सिद्धेश्वर लीलामृत अध्याय 5. श्री गणेशाय नमा. 4थ्या अध्यायी कथन. बालकाचे केले अन्न ग्रहण, जो आला तसे असे तुझ शरण, त्याचा तू होशी आता नमितो गुरुराया, तुझी असू दे निज छाया, ये मज आशीर्वाद द्याया, त्वरित ये धावूनी, एकलव्यास तू शिकविले, धनुर्विद्येत पारंगत केले, अर्जुनासी युद्ध उपदेशिले, शिष्य म्हणून शिवण्याचे शास्त्री सूर्यनारायण, जे साक्षात वेदो नारायण, मुखी जयांचे नामस्मरण, शंकराचार्य म्हणती जयाला, शिवनाग्रामी तटभारी, शिवाई मंदिर बाहेरी, दर्शनाच जाती नरनारी, वर्दळ असे भक्तांची, शास्त्री हिंदू धर्माचे अधिकारी, जयांचे शिष्य घरोघरी, सेविती सर्व परोपरी, प्रसिद्ध शास्त्री जे न्यायशास्त्रात पारंगत, विद्वान ब्राह्मण सांगत, ग्रामी जन सुखी नांदत, शास्त्रीच्या मार्गदर्शनाने, शास्त्री बुवाचे राजदंड, चाले धार्मिक चर्चा अखंड, अध्यायनास नशे खंड, ब्रह्मनिष्ठ शास्त्रीकडे, स्नान संध्या ती पहाटे, मध्यान्नी नैवेद्याचे ताट, तेथे सर्वांना प्रसाद भेटे, बाळकृष्ण संस्थान जे, बाळकृष्णाचे भव्य मंदिर, कळस शोभे अति सुंदर, उत्सव ज्येष्ठ मास संवत्सर, बाळकृष्ण संस्थान जे, उत्सवास लोक भारी येती, टाळ मृदुंग खणखणती, शिष्य गण बहु जमती, थाटात होतो उत्सव, राऊळात मंत्राचा गजर, संसाराचा सुटण्या सगर, उत्सवास सर्व शिवपुर, येती महाआरती स्तव, आधीच शिवनाग्राम मोठे, अन्नधान्याचे मोठे साठे, हिंदू मुसलमान एकत्र भेटे, जमती सर्व एकत्र, शास्त्रुबुवा गावोगावी जात, लोकांना उपदेश करीत, कैसी हिंदू धर्माची रीती, समजविण्या लोका त्यांचा जोड जमाव भारी, काही शिष्य असती बरोबरी, स्वागत करती नर नारी, पूज्य गुरु म्हणून, प्रवासात कधी टांगे घोडे, शिष्यगण धावती पुढे, सीमेवर वाजती चौघडे, गुरु स्वागतास्तव, धोत्र्याहून शिवना 5 मैल, त्यांच्या भेटीचा झाला कौल, श्रीपाद स्पर्शाने पावन होईल, गाव तयार स्वागता, सुशोभित करण्या गाव, सर्व जमले रंकराव, मुखी सर्वांच्या एकच नाव, गाव तयाचा स्वागतासी, वेशीवर तोरण बांधले भक्तीने, मौन साधले, पाहुणे जाण्याचे थांबले, गुरुदर्शनासाठी, शास्त्रींचा विद्वान संग्रह, दिलेल्या शब्दांचा निग्रह, धार्मिकतेचा बहु आग्रह, गाव तयार स्वागता, घरोघरी ध्वज पताका, शास्त्रींच्या सेवेस चुकू नका, गावकरी म्हणती एकमेका, उद्या शास्त्री येतील, पहाटे उठली बाया मंडळी, सडा समर्जनासह रांगोळी, सुशोभित केल्या आळी बोळी, आता शास्त्री येतील, कोठे आंब्याची बांधले तोरण, कोठे चाले गोमय सारवण, दुःखावर पडले आवरण, शास्त्रीच्या स्वागतासाठी, कोठे उभे केळीचे खांब, फुलांच्या माळा लांब लांब, कोठे उभे लोखंडी खांब, शास्त्रींच्या स्वागतासाठी, अनेक उभारिल्या कमानी, सर्वांनी केली इमानी, शास्त्री बुवा आले काननी, चला म्हणती सर्व, सुवासिनींचे 5 कळस, एकीच्या डोक्यावर तुळस, जेथे हरपला आळस, श्री स्वागता निघाले, काहींची भरजरी लुगडी, म्हणे आत्ताच मोडली घडी, एक निघाली पोरसडी, निघाले स्वागता, काही खेळतात फुगडी, काही मुले दिसतात उघडी, उंच दिशे पाटलाची पगडी, श्री स्वागताशी, पुढे मंगलवाद्य वाजती, मृदुंग टाळ खणखती, श्री जय जयकार गर्जती, श्री स्वागतासाठी, काही शास्त्रीचा ओवाळती, काही चरण स्पर्श करीती, कित्येक नारळ फोडती, शास्त्री आले गावी, एक फुलांच्या माळा घालती, एक कुंकुम तिलक लावती, काही दुरून बघती, आले धोत्राग्रामी, आज शास्त्रीबुवांचा मुक्काम, पूजा करू म्हणती निष्काम, जीवनाचे हेच पुण्य काम, घेऊ आशीर्वाद, शास्त्रींचे गावात आगमन, भक्ताची प्रफुल्लित मन, दादा पाटलाच्या वाड्यात स्थान, गर्दी लोटली दर्शना, शिष्य शाखा जमली भारी, गावाची मंडळी आली सारी, सर्वांच्या मुखी उत्सुकता न्यारी, गुरुरायाच्या दर्शनासाठी, कुणी गुरुचरण धरती, चरणावरी पुष्प अर्पिती, लेकर चरणावर ठेवती, सुखी ठेव गुरुराया,
रात्री झाले भजन कीर्तन ऐकण्या येती शिष्यगण. म्हणती आपण भाग्यवान गुरुपदेश धन्य. एक म्हणे द्यावा अनुग्रह गुरुरायास करी आग्रह. एक म्हणे पहावे स्वगृह पावन आम्ही होऊ. दुसरा दिवस उजडला शिष्यगण गडबडला. काहींना निश्वास सोडला. शास्त्री बसले स्नानास. गुरुस चौरंगावर बसविले. निरंजनीने ओवाळिले. भाळे कुंकुम टिलक लाविले. शास्त्री बसले स्नाना. अंगा सुगंधी तैल लाविती. उठणे दर्शन करीती. साबणाने अंग घासती. गुरुराया स्नानास बैसले. पाण्याने भरले गंगाजळे. उष्णोदक ठेविले वेगळे. थंड पाणी घेतले निराळे. ईसान म्हणूनी एकीने घातले अत्तर पाणी. एकीने केवडा उतला झनी. शास्त्री बुवा संतोषले मनी. पाहुनी ही भक्तलीला. स्नान शास्त्रींचे उरकले. पितांबर भरजरी नेसले. चंदनी पाटावरी स्थिरावले. पूजा चाले भराभर. कपाळी कस्तुरीचा टिळा. ब्राह्मणांचा गट वेगळा. मंत्रोच्चार चाले आगळा. शास्त्री बसले पूजेस. भोजनासाठी मांडले ताट. रांगोळ्या काढल्या थाटमाट. सुटे उदबत्तीचा वास घमघमाट. भोजना विनवी शास्त्रीस. शास्त्री पाटावर स्थानपन्न. भोजनास केले 5 पक्वान्न. द्विजगण सर्व प्रसन्न. वाढले अन्न सुग्रास. सर्वांचे झाले तांबूल भक्षण. विडा घेतला धर्माचे रक्षण. हास्य विनोद झाले क्षणोक्षण. शिष्यगण स्थिरावले. वासनेची सुपारी चूर्ण केली. भावार्थ कापुराने घोळली. मीपणाचा चुना नागवेली. विवेकाचा कात त्याज्यात. वैराग्याची जाय फेळ पाण्यात. दयेची जाय पत्री मनात पानात. क्षमेची लवंग टाकली ज्यात. वेलदोडा सुबुद्धीचा. काही जण मध्येच पुटपुटले. एक संत वडाखाली बसले. शास्त्री बुवा तडकन उठले. वृक्षाकडे निघाले. हरिहर एकमेका भेटले. काहींना राम भरत वाटले. एकमेका आलिंगन दिले. दोघे बसले क्षणभर. आहे एक योगी मौनव्रती. दुसरा त्यागाची मूर्ती. एकमेका प्राणीपात करीती. आश्चर्य लोका वाटले. शास्त्री म्हणे याला सिद्ध प्राप्ती. याने सोडिले सर्व आप्त. योगियाचा पंथ शास्त. दोन्ही वृक्षाखाली शास्त्रीने योगी ओळखल्या. एकमेका चरण स्पर्श केला. चला म्हणती योगी आला. बसले साधू जवळ. असावे आमच्या सानिध्य. जैसा कृष्ण अनिरुद्ध. शिवपुरीस येण्यावा सिद्ध. शास्त्री बैसले योगिया जवळी. योगियाने मान डोलविली. जशी जाण्याची संमती दिली. शास्त्रींची चर्या सुखावली. प्रसन्न दिसले योगी. गावकऱ्यास आज्ञा दिली. बैलगाडी सजवली गेली. रंगीत झुल बैलांना घातली. गळ्यात बांधल्या घागरमाळा. गाडीत गादी तकिया टाकला. रंगीबेरंगी तट्टा सजविला. गाडीवानाने कासरा धरला. शास्त्रींचा इसारा म्हणूनी संतांचा जय जयकार झाला. बैलाने शिवना रस्ता धरला. गाव सर्व ओस पडला. सुचेना कुणास काही. समर्थ शास्त्री बुवा शेजारी. जयाची काया दिसे गोजरी. संत चाले पहा शिवपुरी. कुणास काही सुचेना. शिवपुरी चालले समर्थ. संतांच्या संकेताचा अर्थ कळेना यात मथितार्थ. गाव सर्व दुःखी झाले. संतांची गाडी चाले पुढे. मागे चाले बाया बापुडे. शास्त्री बुवांना घालण्या साकडे. रुदन करू लागले भक्त. नेऊ नका हो संतांना गुरु. आम्ही कुणाचा आधार धरू. आम्ही तयांची सेवा करू. जनसारा दुःखी. काहींनी घर टाकले उघडे. काहींनी कावड लोटले तेवढे. काहींची मुले उघडी नागडी. विनवी तसे शास्त्रीस. गाडीत एक सूर्यनारायण. एक भासे आदित्य नारायण. मुखी जयाचे नाम स्मरण. समर्थ चाले शिवपुरी. शास्त्री पुढे एकाचे चालेना. नका नेऊ कुणी सांगेना. गाव दुःखी समर्थाविना. निघाले सर्व गाडी मागे. कुणी मोठ्याने रुदन करती. कुणाची हरपली स्मृती. म्हणती नेऊ नका हा श्रीपती. गावकरी गाडी मागे. गाडी बहिरोबापर्यंत गेली. स्त्रीला सर्वांची करुणा आली. गाडीतून स्त्रीने उडी झोकली. अकस्मात घडले हे. समर्थ पुन्हा नाही दिसले. लोक आश्चर्यचकित झाले. शोकाकुल सर्व परतले. हळहळ जीवा लागली. एकाने वृक्षाकडे पाहिले. संत श्री तेथे होते बसले.
लोकांना हे नवल वाटले समर्थ वृक्षाखाली, शास्त्री वदे हा आहे सिद्धेश्वर, तुम्हा भेटला दया सागर, निष्ठा ठेवा सर्व यांच्यावर, सिद्धेश्वर वृक्षाखाली माझ्या ऐवजी यांची करा पूजा, मणिभाव ठेवू नका दुजा, आशीर्वाद हा तुम्हास माझा, नाव ठेविले सिद्धेश्वर, सिद्धेश्वर नामाचा गजर, उलटला सारा जनसागर, मुखी सर्वांच्या सिद्धेश्वर, शास्त्री गेले शिवपुरा, श्री सिद्धेश्वर लीलामृत भक्तानुभव सुरस ग्रंथ यशोदा सुत विरचित, इति पंचमोऽध्याय समाप्त.